नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू झालेली आहे। केवायसी केल्यानंतर आता यामधून भरपूर महिला अपात्र होणार आहेत। भरपूर महिलांचे येणारे 1500 रुपये बंद होणार आहेत। आता हे 1500 रुपये कोणत्या कारणाने त्यांचे बंद होणार आहेत, कारण कोणती आहेत, किंवा जी महिला अपात्र होत आहे तर ती अपात्र झाली नाही पाहिजे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे जी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळवत आहेत आणि केवायसी केल्यानंतरही तिला जर 1500 रुपये मिळवायचे असेल तर त्याच्यासाठी त्यांना काय करायचं आहे याची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे कोणीही या व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ हा ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं कारण बघा, प्रत्येक कुटुंबातील हा विषय आहे। एका कुटुंबामध्ये जर दोन महिला या योजनेचा लाभ घेत असेल, जसे की एक सासू आणि एक सून घेत असेल किंवा दोन जावा या योजनेचा लाभ घेत असेल, तर त्यामधून आता एक महिला अपात्र होणार आहे। तर दोन्ही जावांना लाभ घ्यायचा असेल किंवा सासू आणि सुनेला जर लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। पण त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर ती महिला अपात्र होणार आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असेल तर अशा महिला सुद्धा आता अपात्र होणार आहेत। त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स म्हणजेच ITR वगैरे भरतात तर अशा महिला सुद्धा अपात्र होणार आहेत। आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 व्हीलर गाडी आहेत अशा महिला सुद्धा या योजनेतून अपात्र होणार आहेत। आता यामध्ये भरपूर महिला अपात्र होणारच आहे, परंतु काही महिला वाचू शकत्या अपात्र होण्यापासून। तर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट बघा, प्रत्येक कुटुंबाचा हा विषय आहे की एका कुटुंबामध्ये दोन महिला लाभ घेत असेल, जसे की दोन जावा लाभ घेत असेल किंवा सासू आणि सून लाभ घेत असेल, तर त्यातून आता एक महिला अपात्र होणार आहे। तर ती महिला अपात्र होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर आपलं रेशन कार्ड जर कुटुंब एकत्र असेल तर आपलं रेशन कार्ड हे आपल्याला विभक्त करायचं आहे। तुम्ही तुमचं रेशन कार्ड विभक्त केलं आणि तुमच्या कुटुंबातील जर दोन जावा लाभ घेत असेल किंवा सासू आणि सून लाभ घेत असेल तर त्यांना दोघींना लाभ मिळणार आहे। तुमचं रेशन कार्ड विभक्त झालं म्हणजे तुम्ही कुटुंबातून बाजूला झालात। जर तुमचं रेशन कार्ड आता एकत्र असेल तर त्यामधून एक महिला अपात्र होणार आहेत। आता तुमचं रेशन कार्डचं आणि लाडकी बहीण योजनेचा याचा काय संबंध? तुमच्या पतीचं, तुमचं जरी आधार कार्ड तुमच्या रेशन कार्ड मध्ये लिंक केलेलं नसेल किंवा तुमच्या पतीचं किंवा तुमच्या सासऱ्याचं किंवा तुमच्या दिराचं म्हणजे तिघांचं एकत्र असेल किंवा दोघांचं एकत्र असेल तर तुमचं आधार कार्ड हे लिंक असतं तुमच्या रेशन कार्डला। तुमच्या रेशन कार्डवरून संपूर्ण माहिती मिळणार आहे की एका कुटुंबामध्ये किती महिला लाभ घेत आहेत आणि किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी आहे का किंवा पेन्शनधारक वगैरे किंवा 4 व्हीलर गाडी ITR वगैरे कोणी भरतं का, तर याची संपूर्ण माहिती तुमच्या रेशन कार्डवरून कळणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं रेशन कार्ड आता विभक्त करावं लागणार आहे। म्हणजे बघा, तुमचा पती जर ITR वगैरे भरत नसेल किंवा सरकारी कर्मचारी अधिकारी नसेल, परंतु तुमचा सासरा आहे किंवा 4 व्हीलर गाडी त्यांच्या नावावर आहे, तर अशा महिला त्या ठिकाणी अपात्र होऊ शकतात, कारण त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहे किंवा ITR वगैरे भरतात, त्याचा असा अर्थ होतो। आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्य जर दीर वगैरे कोणी असेल तर ते जर सरकारी कर्मचारी असतील किंवा ते ITR वगैरे भरतात, 4 व्हीलर गाडी वगैरे, किंवा त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, तर अशा महिला सुद्धा अपात्र होणार आहेत। तर त्याच्यासाठी तुमचं रेशन कार्ड विभक्त करणं हे गरजेचं आहे। तुमचं रेशन कार्ड विभक्त झालं म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबामधून बाजूला झाला, तुमचा आणि त्यांचा काही संबंध नाही। तर त्यामुळं तुम्हाला जर लाभ मिळवायचा असेल तर तुमचं रेशन कार्ड विभक्त करावंच लागणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन जावा जर या योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे हा व्हिडिओ आहे, कारण त्यांनी आपलं रेशन कार्ड विभक्त करणं गरजेचं आहे। तुम्ही जर विभक्त केलं तरच तुम्हाला दोघींना लाभ मिळणार आहे, अन्यथा त्यातून एक महिला अपात्र होणार आहेत। कारण केवायसी केल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचं रेशन कार्ड हे विभक्त करायचं आहे। तुम्ही रेशन कार्ड विभक्त केलं तरच तुम्हाला या योजनेचा दोघींना फायदा होणार आहे, नाहीतर तुम्ही एक महिला अपात्र राहील आणि एक महिला पात्र राहील। तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, तुम्हाला एक कुणाचं तरी रेशन कार्ड आता विभक्त करावं लागणार आहे, तरच दोघी जावांना असेल किंवा सासू सुनेला असेल तर लाभ मिळणार आहेत। राज्य शासनाचा GR नक्की काय आहे तर विवाहित स्त्री आणि एक अविवाहित स्त्री अशा दोन महिलांना लाभ मिळतो, दोन विवाहित स्त्रियांना लाभ नाही असा GR आहे शासनाचा। त्यामुळे तुमचं रेशन कार्ड विभक्त करा, जावा असेल किंवा सासू सून असेल तर या योजनेचा लाभ मिळवा। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तुमच्यासाठी आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो।